नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आमच्या सासूबाई बसल्यात मोहर नीट करायला। तर हा मोहर पहा, याचे वेल पहा किती लांब लचक आहेत आणि त्याला मोहर पण किती छान मस्तपैकी भरगच्च असा आलेला आहे। हा पहा किती छान दिसतोय। तर याच मोहराची भाजी आज आपण करणार आहोत। ही भाजी कशी करायची ते पाहणार आहोत आपण आज। ही भाजी आमच्याकडे जे म्हाळाच्या महिन्यामध्ये जे जेवण घालतात, म्हणजे आपल्या पूर्वजांना जे जेवण घालायचं असतं त्या जेवणामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते आणि ही करावीच लागते। आणि याच दिवसात आमच्याकडे काय करतात, म्हणजे कोकणातल्या डोंगर भागातली ज्या स्त्रिया असतात त्या इथे आमच्याकडे विकायला येतात। म्हणजे ते असंच इष्टीने वगैरे बसने वगैरे आपल्या टिक्क्यामध्ये भरून पोत्यामध्ये घालून पोतेभर डोक्यावरती घेऊन हा मोहर विकायला येतात। त्यांच्याकडे जर मोहर घ्यायला गेलं तर 50 रुपयाला जर मोहर घेतला तर अगदी थोडासाच येतो। मला वाटते एक 4 लोकांसाठीच तो 50 रुपयाचा मोहर येणार। हा आता इथे मी तुम्हाला दाखवते, हा एवढा मला वाटते 100 रुपयाचा मोहर असेल हा। आणि जो वेल दिसत होते तुम्हाला नीट करताना, तो सगळा जर कितीचा म्हटलं तर मला वाटते 200 ते 300 रुपयाचा सगळा मिळून मोहर असेल तो। असा इतका महाग असतो हा मोहर। तर इथे सगळा मोहर आता स्वच्छ करून घेतला आहे। त्याचे सगळे त्याच्यामधल्या काड्या केसपट किंवा त्याचे पानं वगैरे सगळी बाजूला करून त्याचे फक्त दाणे काढलेत आणि त्याच्यामध्ये ओल्या चवळीचे दाणे पण घातलेत ते, आणि त्याच्यामध्ये मोहर आणि दाणे ते घालून आपण आता हे उकडायला ठेवायचं। उकडून घ्यायचं, लगेचच उकडतं हे। 5 ते 10 मिनटं वाफेवर या पाण्यामध्ये उकडलं ना, खूप छान लगेच उकडतं। त्यानंतर आपल्याला याला फोडणी करायची आहे। फोडणीची तयारी करेपर्यंत ते थंड होईपर्यंत आपण तयारी करून घ्यायची। आणि मग हे पहा, मी इथे कढई गॅसवरती ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि मोहरी घातली, जिरं घातलं आहे, कांदा घालायचा आहे भरपूर। आणि उकडताना जे मी चवळीचे दाणे घातलेत ना, ते जर तुमच्याकडे दाणे नसतील चवळीचे तर तुम्ही डाळसुद्धा घालू शकता याच्यामध्ये। उकडताना तूर डाळ घालायची आणि उकडायचं। आणि थोडंसं आलं लसूण पण चेचून टाकलं आहे। अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ही मोहर बनवायची। आता कांदा आणि आलं लसूण सगळं छान आपलं भाजून झालं आहे। आता त्याच्यामध्ये एक टॅमॅटो घालायचं आहे बारीक चिरून। टॅमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया। तर हा पहा, छानपैकी टॅमॅटो पण भाजला आहे, कांदा पण भाजला आहे। त्यानंतर हळद घालायची आहे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि कोथिंबीर भरपूर घातली आहे। हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत। इतर मसाले कोणताही याच्यामध्ये घातलेला घरामध्ये आमच्या आवडत नाही, त्यामुळे इथे मी दुसरं काहीही घातलेलं नाही। आता हा मोहर पहा, याच्यामधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला। थंड झाला आहे आता, त्यामुळे काय हाताला भाजत वगैरे नाही आणि पूर्णपणे दोन्ही हाताने पिळून पाणी काढून आपण हे याच्यामध्ये मसाल्यामध्ये कांद्यामध्ये टाकणार आहोत। आता काय होतं, जर पाणी त्याच्यामध्ये जर आपण राखलं ना तर ते असं जास्तच ओलसर होतं, त्यामुळे ही भाजी ओलसर म्हणजे चांगली लागतच नाही। ही अशी फिकी फिकीच चांगली लागते, कोरडी कोरडी। आणि या पद्धतीने पिळून टाकायचं म्हणजे आपलं ती भाजी कोरडी होते। नाहीतर थोडंसं जर त्याच्यामध्ये पाणी राहिलं तर काय होतं, परत त्याला आपण मसाल्यामध्ये किंवा या कांद्यामध्ये परतलं ना तर त्याला मिठामुळे काय होतं, परत पाणी सुटतं। त्यामुळे याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं। त्यानंतर हे 5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर परत वरून भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर घालून परत हलवून 1-2 मिनटं परत झाकून ठेवायचं त्याला आणि परत त्याची एक वाफ काढायची। पाण्याचा शिंतोडासुद्धा मारायचा नाही, कारण आपलं मिठामुळे त्या मोहराला काय होतं, परत त्याच्यामध्ये पाणी सुटतं, त्यामुळे पाणी मारायचं नाही। अगदी 2 मिनटं फक्त वाफ काढायची। हे पहा, आता छान वाफ काढलेली आहे आणि मस्तपैकी आपला मोहर शिजलेला आहे। तर आपली भाजी आता तयार आहे। तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा मोहर आपल्याकडे मिळत नाही। हा मोहर ज्या गावांना डोंगर भाग आहे ना, त्या गावामध्ये डोंगरातच मिळतो आणि डोंगरच्या त्या गावचीच लोक आपल्या इकडे कोल्हापूरच्या भागाकडे विकायला येतात आणि त्यांच्यामुळेच तो आपल्याला खायला मिळतो।
नाहीतर ते लोक जर आपल्याकडे विकायला आली नसतील तर तो आपल्याला मिळालासुद्धा नसता. तर हा पहा मोहरची भाजी किती छान दिसते आणि मस्तपैकी भाजी आपली तयार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.